पिंपरी चिंचवड पुलिस मुख्यालय अंतर्गत कालेवाड़ी के रहने वाले पेंटर मनोज उर्फ जगदीश भुवाल मौर्य हत्याकांड में फरार दोनों पति पत्नी के विरुद्ध अपराध दर्ज करके आरोपी बनाया गया है। फिलहाल दोनों फरार हैं और पुलिस की टीम तलाश में जुटी है। जल्द ही गिरफ्तारी होगी, ऐसा खुलासा डीसीपी 2 बाबू बांगरे ने हमारे संवाददाता को दी है। इस अवसर पर एसीपी विशाल हीरे उपस्थित थे। सीसीटीवी और गवाही के आधार पर पुलिस ने आरोपियों को धर दबोचा। पुलिस उपायुक्त बाबू बांगर ने बताया कि हत्या के बाद सभी आरोपी अज्ञात थे। पुलिस को कोई जानकारी नहीं थी कि हत्या किसने की, लेकिन वाकड़ पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक गणेश जवादवाड़, डीबी विभाग प्रमुख चौहान और उनकी टीम ने कई सीसीटीवी को खंगाला और अन्य माध्यम से छानबीन करके 3 घंटे के भीतर 2 आरोपियों को गिरफ्तार किया। उसी रात सभी 7 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया। इस मामले के मुख्य गवाहदार की गवाही पर इस बात का खुलासा हुआ कि गिरफ्तार एक आरोपी की बहन से मृतक एडवांस पैसे लिए थे। उसी के पास पेंटिंग का काम किया करता था। पैसे वापस नहीं दे रहा था, काम भी नहीं कर रहा था। उसको डराने धमकाने के इरादे से बुलाया गया था। जान से मारने का कोई इरादा नहीं था, लेकिन मारपीट के दौरान उसकी मृत्यु हो गई। जांच करने के बाद इस बात की पुष्टि हुई कि पति पत्नी दोनों का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कनेक्शन है। इसका खुलासा होते ही दोनों को आरोपी की सूची में शामिल किया गया। फिलहाल दोनों फरार हैं। पुलिस की रिमांड समाप्त हो चुकी है। फिलहाल 7 आरोपी येरवडा जेल में बंद है। दोनों पति पत्नी की तलाश पुलिस कर रही है। सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्हाला ज्या प्रकारची माहिती होती त्यामध्ये सुरुवातीला अज्ञात आरोपी होते, म्हणजे आरोपीचं कुठलंही नाव निष्पन्न नव्हतं। परंतु आमची वाकडचे जे प्रभारी अधिकारी आहेत जवादवाड साहेब आणि तिथले डीबीची टीम PSI चव्हाण आणि त्यांची टीम यांनी अतिशय मेहनत घेतली आणि तात्काळ CCTV फुटेज त्याचबरोबर इतर तांत्रिक बाबी आणि गोपनीय बातमीदार या तिन्ही मार्गाने त्यांनी पुढील 3 ते 4 तासांमध्येच सुरुवातीला 2 आरोपींना ताब्यात घेतलं आणि नंतर मग याच्यामध्ये एकूण 7 जणांनी मारहाण केलेली लक्षात आली। तर रात्रीमध्येच आम्ही त्या सर्व 7 आरोपींना अटक केलं। नंतर साक्षीदाराच्या सांगण्यावरून असंही लक्षात आलं की त्यामध्ये जो अटक केलेला एक आरोपी आहे त्याच्या बहिणीचे काही पैसे होते आणि त्या पैशाच्या याच्यावरून हे जे आरोपी आहेत त्यांनी मारहाण केलेली आहे। तर ते जो अटक केलेला आरोपी आहे त्याची बहीण आणि तिचे मिस्टर यांचंही नाव तपासामध्ये पुढं आलेलं आहे। त्याच्या अनुषंगानं त्यांनाही गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांचा शोध सुरू आहे। आरोपी आणखी मिळून आलेले नाही आहेत। 7 आरोपी मात्र ज्यांनी मारहाण केलेली आहे आणि जखमीला परत मग दवाखान्यामध्ये नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। 7 मुख्य आरोपी याच्यामध्ये अटक करण्यात आलेले आहे। घटना जी आहे याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं दिसतं की यांनी मारहाण करताना यांना काही मर्डर करायचं आहे किंवा काय असा काय उद्देश नाही आहे। हा कामगार आहे, जो ज्याचा मृत्यू झालेला आहे तो पेंटिंगचं काम करणारा कामगार आहे किंवा ठेकेदार आहे असं म्हणू शकतो आणि त्यानं कामाचे पैसे दिले नाहीत आणि कामही करत नव्हता। ह्या कारणावरून त्याला प्रथमदर्शनी असं दिसतंय की थोडंसं धाक दाखवायचं आहे आणि त्याच्यात मग ते मारहाणी दरम्यान कदाचित जास्त मारहाण झालेली असेल आणि त्याच्यात मृत्यू आहे। त्यामुळं पैशाचं कारण आहे आणि त्यात 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्याच्यामध्ये मास्टर माइंड किंवा हे असं या पद्धतीचं आपल्याला काही हे करता म्हणजे तसं काही निष्पन्न दिसत नाही आहे। परंतु हे मात्र खरं आहे की पैशाचं जे कारण होतं ते पैसे जो मारणारा आरोपी आहे त्याची बहीण त्यांच्याशी संबंधित होते। तर त्यामुळं मग कुठंतरी जे कारण आहे ते तिथून सुरू झालेलं आहे, याच्यावरून ते या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेले आहे। त्याच्यातला PCR संपलेला आहे। सध्या हे आरोपी MCR मध्ये। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।